पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला बघा. लांबी दिली 90 सेंटीमीटर, व्यास दिलाय 1.4 सेमी असेल. अशी लोखंडाचे काय करायचे तुम्हाला सळई तयार करण्यासाठी लावणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. लागणाऱ्या लोखंडाचं घनफळ तुम्हाला काढायचे. प्रश्न पहा. लांबी सळईची दिलेली तुम्हाला 90 सेंटीमीटर, व्यास तिचा जो गोल भाग आहे सपोज हा, याचा व्यास किती दिलाय तुम्हाला 1.4 सेंटीमीटर. अशा प्रकारची सळई. गज माहिती आहे ना आपल्या सगळ्याला का नाही? गज गज. हा, तर मग आपण काय करू, लांबी दिलेली आहे, उंची आहे, म्हणजे आपल्याकडं उंचीसाठी आपण एच घेऊ. आपल्याला व्यास दिलेला आहे 90 सेंटीमीटर असं सांगितले त्यांनी, मी सीएम लिहिले. आणि व्यासासाठी काय घ्यायचं भाऊ, डी. डी किती दिलाय तुला 1.4 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्हाला ते दिलेलं आहे. काढायचे काय, त्रिज्या. त्रिज्याचं सूत्र काय आपल्याकडं, आर बरोबर डी छेदामध्ये 2. मग डी किती दिलाय आपल्याकडं, डी दिलेला आहे 1.4 सेंटीमीटर. त्याचं काढायचं. मग आता जर 14 ला म्हणजे 1.4 आपल्याला दिलेलं, म्हणजे आपली त्रिज्या किती येईल या ठिकाणी बघा, 0.7 सेंटीमीटर एवढी त्रिज्या येणार. 0.7 सेंटीमीटर. मग आपल्याला विचारलं काय, त्या लोखंडी सळईचे, लोखंडाची जी सळई आहे तिचं काय काढायचं आपल्याला, घनफळ. लोखंडी सळईचे घनफळ. घनफळाचं सूत्र सगळ्याला माहीत आहे, पाया आरचा वर्ग गुणाकारामध्ये उंची. अशा प्रकारचं आपल्याला सूत्र दिलेलं. मग आता सूत्र दिलं इथं खूप सोपं आहे बघा. 22/7 पाया घेतला. आपल्याकडं आर आलेला आहे 0.7. मग आरचा वर्ग घ्यायचा. मग इथं 0.7 गुणाकारामध्ये 0.7 गुणाकारामध्ये. आता काय करायचंय, एच दिलाय. एच किती आपल्याकडं 90 सेंटीमीटर. एच किती दिलाय तुमच्याकडं 90 सेंटीमीटर. तर लोखंडी सळईचे घनफळ. मग इथं लोखंडी सळईचे घनफळ किती आहे तुमच्याकडं ते पहा. आता बघ, भाग जाते, भाग घाला नका घालू किंवा असं दशांश मध्ये दिली उत्तर काढलं तरी त्याचं 0.2 या ठिकाणी तुमच्याकडं येणार. 7 49 बरोबर. 0.49 ला तुम्हाला 7चं वर्गमूळ निघते. तिथं तुम्हाला भाग घालायचा आहे. आलेल्या भागाकाराला गुणाकाराला काय करायचं तुम्हाला ते करा. 90 न गुणायचे, पुन्हा भाग द्यायचे. आपल्याला भागाकारासाठी संख्या आहे. उत्तर तुम्हाला आता पटकन काढता आलं पाहिजे. किती टाक फास्ट करून. बरोबर झालं का? हा, कोणतरी बोललो आता, सांगा 1386. दशांश कुठं द्यायचं बघा. छान, तिनं उत्तर छान नाही पण येते का बघा. 1386. तिचं म्हणणं 1386 असं उत्तर येईल का रे? गुणाकार येईल का? तुम्ही तर कशात घेणं नाही वाटतं. 1386 जर तुमचा गुणाकार आला तर आपल्याला इथं दशांश द्यायचा बघा. म्हणजे 138.6 घन सेंटीमीटर. छान, घन सेमी असं का कन्फर्म करायला. 47 म्हणजे 7 वर्ग 9 63 22. हा बरोबर. तर त्या सळईचे घनफळ किती झालं 138.6 घन सेंटीमीटर अशा प्रकार आहे. झालं का बघा. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्याच्यामध्ये व्यास करायचं लक्षात आलं तुमच्या. आता काय नाही, सरळ गुणाकार करायचा. वर्ग दिलाय, एक संख्या वर्ग दिलाय म्हणून संख्या डबल मांडायची. एकच संख्या दोनदा नाही मांडायची. चल झालं का? पुढचा प्रश्न बघा. वृत्तचितीच्या आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.16 मीटर असून त्याची खोली 0.7 मीटर आहे, तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे.
हौदात मावणार पाणी काढायचं. व्यास तुम्हाला दिला किती बाबा? व्यास किती दिलाय तुम्हाला? व्यास दिलेला आहे 1.6. 1.6. सूत्र आहे डी बरोबर छेदामध्ये 2. मग आता 2 काढायचे. मग आपल्याला काय काढायचंय? व्यास आपल्याला दिलेला आहे, आपल्याला काढायचा आर. सॉरी तुम्ही लिहिला, व्यास दिलेला आहे तुम्हाला. आपल्याला आर जर काढायचं तर आरचं सूत्र डी छेदामध्ये 2 म्हणजे 1.6 छेदामध्ये 2 म्हणजे 0.8 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर खोली दिली. खोलीसाठी आपल्याला काय घ्यायचं? हाईट. त्याची किती दिलेली आहे तुम्हाला प्रश्नामध्ये? 0.7 मीटर. तर मग इथं 0.7 मीटर एवढी आपल्याकडे दिलेली आहे. आता सूत्र काय आपल्याकडं? हौदाचे घनफळ तेच पाया आरचा वर्ग. मी सरळ सूत्र म्हणतो, पाया गुणिला आर वर्ग गुणिला एच म्हणजे एच, इथं एच. पाया काय? 22/7 गुणाकारामध्ये. आर काय आलाय तुमच्याकडं? 0.8 गुणिले 0.8 गुणाकारामध्ये 0.7. आपल्याला इथं तुम्हाला कट छाट करायचे असेल तर कट छाट करू शकता. पुढं प्रश्नामध्ये हौदाचे घनफळ, जो हौद दिलेले आपल्याला त्याचं काय करायचं? घनफळ काढायचं. आता लय भारी उत्तर आहे याचं. उत्तर येणार आहे दशांश मध्ये. करा उत्तर कशात येणार आहे? दशांश मध्ये. यांचा गुणाकार केला तर ही संख्या भेटेल 1.6 परत गुणिले 7. बरोबर. परत गुणाकारामध्ये 7 घ्यायचे तुम्हाला, त्याला भाग द्यायचा 22ला 7 न आणि पुन्हा 22 न त्याला गुणायचं. उत्तर किती आलं? पटकन सांगायचं. किती? 1408. मुलीनं उत्तर नाही दिला. 1408 घन सेंटीमीटर. कन्फर्म करून बघायचा. आता एवढं आहे 1 2 3 संख्या, 1 2 3. मग आता इथं दशांश दिला. आता आपलं उत्तर काय झालं? 1.408 घन सेंटीमीटर. घन सेंटीमीटर. बघा गुणाकार तुम्ही पण करून बघा जा. इकडे सांगितलं म्हणजे लगेच दिले उत्तर. चॅलेंज असं नाही करा. तुम्ही जर गुणाकार नाही केला परीक्षेत तुम्हाला अडचण, केला तुम्हाला सोपं जाणार. अशा प्रकारे आपल्याला हौदाचं घनफळ मिळेल. कारण 3 संख्या सोडून आपल्याला दशांश द्यायचा होता. दशांश डावीकडे सरला म्हणून आपण 1.408 घन सेंटीमीटर एवढं उत्तर आले. तर आपल्याला काय करायचं? त्या हौदामध्ये किती पाणी मावेल आपल्याला लिटरमध्ये काढायचं. सॉरी आपण घनफळ काढले. घनमीटर घ्यायचं. घनसेमी लिहिलं मी. आपल्याला पाणी किती मावेल असं सांगितले. आपल्याला आता पाणी मावणार आहे त्या हौदामध्ये. आता आपलं याचं घनफळच किती आलंय? 1.408 म्हणजे आपल्याला लिटर काढायचं. आता 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर आपल्याला त्याचं माहीत पाहिजे. मग आता पूर्ण पाणी किती मावन हे आपल्याला त्याच्यामध्ये काढायचं. आपण सॉरी घनफळ काढलं होतं त्याचं. हौदाचं घनफळ काढलं घनमीटरमध्ये आलं. आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं. लिटरमध्ये करताना काय करायचं? कारण लिहायचं. कारण 1 घनमीटर बरोबर किती? 1000 लिटर. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. बरोबर. मग आपल्याला आता याचं किती लिटर पाणी मावण? आता दशांश निघणार. आता आपल्याला पाणी विचार. मग आपल्याला काढायचे 1408 लिटर पाणी मावेल. किती पाणी मावेल त्याच्यामध्ये? 1408 लिटर. लिटर तो आधी काढलं पण आपल्याला आधी घनमीटर काढायचं होतं. घनमीटर काढून मग आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणून आपण 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर एवढं पाणी असते. म्हणून आपल्याला हौदात किती पाणी मावले तुमच्या? 1408 लिटर. हौदात इथल्या हौदात 1408 लिटर पाणी मावेल. पाणी मावेल म्हणजे इथे आपण पाणी मावेल. बघा अशा प्रकारे प्रश्न आहे. सोपा आहे. एक प्रश्न राहिला आपला परिघ काढायचा पुढच्या प्रश्नामध्ये. लिहून घ्या.
ह्याच्यातला शेवटचा प्रश्न चौथा आपल्याला इथं दिलेला आहे बघा. एका वृत्तचित्तीच्या पायाचा परिघ 132 सेमी असून त्याची उंची 25 सेंटीमीटर आहे, तर चित्तीचे घनफळ किती असा प्रश्न तुम्हाला दिलाय. प्रश्न वाचून घ्या एकदा. एका वृत्तचित्तीचा पायाचा परिघ किती दिला आपल्याला 132 सेमी असून त्याची उंची दिली तुम्हाला 25 सेंटीमीटर. तर त्या वृत्तचित्तीचे घनफळ आपल्याला विचारले. परिघाचं सूत्र काय रे? परिघ बरोबर सूत्र दिलेलं आहे 2 पाया परिघाचं रे बाबा. परिघ काढावं लागेल ना आपल्याला. परिघाचं सूत्र काय आहे म्हणजे आपल्याला इथं काय दिला त्यांनी परिघ किती दिला 132 सेमी इथं दिलाय आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं हाईट उंची पण दिलेली 25 सेंटीमीटर. मग 25 सेंटीमीटर आपल्याला काढायचं परिघाचं सूत्र काय तुमच्याकडं 2 पाया आर. मग आपण इथे लिहू परिघ बरोबर 2 पाया गुणिला आर. पायात काय सूत्र आहे 22/7 एवढंच आहे एवढंच घ्यायचे आपल्याला. मग आता काढायचं काय परिघ दिलाय. परिघ किती दिलाय 132. मग म्हणून 132 बरोबर 2 गुणाकारामध्ये 22/7 ही पायाची किंमत. आर किती दिलाय आपल्याकडं आर दिलेला आहे का नाही. आर दिलाय नाही दिलाय. मग आरला आर ठेवा. आता काढायचं काय मूळ बघा आपल्याला काढायचं आर. मग आर काढण्यासाठी काय करायचंय हा आर सन्मानाने समोर घ्या. मग म्हणून आर बरोबर आता 132 आणि 7 कुठं जाणार रे तुमच्या घरी का आमच्या घरी. हे 132 आणि 7 कुठं जाणार वर. मग आपण इथे लिहू 132 गुणाकारामध्ये 7 भागाकारामध्ये राहिले 2 गुणाकारामध्ये 22. अशा प्रकारे आपल्याला आर काढायचा. आर किती येईल आपला मग बघा भाग जाते का कुठं कुठं जाते भाग 2 ने 132 ला जाते झाला मग जाते अरे बाबा नाही का. मग एक काम करा 22 दोन्ही 44 करा आणि 132 70 त्याचा गुणाकार करा. किती आला मला सांगा मी करतो. तुम्ही काय करा तुम्हाला करायचं ना करा ना. याचा गुणाकार करा वर्षाचा गुणाकार करा. मग 144 न 32 ला भाग द्या. 144 न 32 ला तुम्हाला भाग द्यायचा आहे. इथे बरोबर सांग पटकन. आर किती आला 21. इथे लिहू आर बरोबर 21 आला का. सेंटीमीटर का मीटर सेंटीमीटर. आपल्याला आता बघा पुढे एक सूत्र दिलं. आता असे आपल्याला आर सापडला. आर आला आपल्याकडे 21. मग आपल्याकडे पुढचं सूत्र काय आहे काय काढायचं तुम्हाला वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तीचेच घनफळ काढायचं. मग वृत्तचित्तीच्या घनफळाचे एक सूत्र आहे आपल्याला. काय सूत्र आहे काय सूत्र आहे पाया आर वर्ग उंची. पाया किती आहे पाया माहिती आहे सगळ्यात 22/7. मग आर किती आला तुमच्याकडे 21. याच तुम्हाला दिलेले 25 बरोबर. इथं मांडा 22/7 गुणाकारामध्ये 21 गुणाकारामध्ये 21 गुणाकारामध्ये 25. इथं भाग जाते 7 त्रिक 21. भाग घालायचा असला भाग घाला नसला घालायचा तर अडचण नाही पण भाग जाते. 7 त्रिक 21 करा. पुढचा गुणाकार करून घ्या. कट छाट करायची असली तर इथं होती इथं होती. कोणताही एक 21 तुम्ही 3 न कट करू शकता. 25 त्रिक 75 येईल तुमच्याकडे. आणि 75 गुणिले 21 आणि 22 तुम्हाला गुणाकार करायचा. किंवा 21 गुणिले 22 करा नंतर गुणिले 3 करा नंतर 25 करा. जमतंय का बघा. जमलं. श्रुतीचं म्हणणं आहे काय श्रुतीचं म्हणणं 34,650 उत्तर येईल का बर. बघा रे 7 1 7 7 त्रिक 21 34,750 उत्तर येईल तुझं. 34,750 उत्तर नाही येईल बाई. इथं चुकायला तुझं कुठंतरी ह्या 7 मध्ये 34,650 जसे ते करायच्या नाही का. मग 34,650 घनसेमी आपल्याला घनफळ काढायचं.
म्हणून इथं आलं घन सेमी. तिचं एकटीचं चाललेलं बघून सांगले रे. तुम्ही काय करायला लागले? चला, तर अशा प्रकारे आपला पृष्ठफळ घनफळामधला शेवटचा प्रश्न सराव संच 16.3 मध्ये झाला. पुढे असले तर सराव संच असेल तर पहा. माझ्या मते तर हा सराव संच आपला संपला इथंच. जर असेल तर बघा 16.3 आपला संपलेला आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न होता. पुढे आपल्याला उद्याच्याला चालू करणार नवीन समीकरण करायचे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही अजून असे प्रश्न देणार आहे बरोबर, जेणेकरून त्याची उत्तरं तुम्हाला काढता आली पाहिजे. सगळ्यांनी कंपास आणा. वर्तुळ जीवा व कंस पुढचा आपला पॅटर्न आहे, त्याच्यामुळे लागन वर्तुळ तुम्हाला काढायचे. माझ्याकडे साहित्य नाही, मला इथं काढता पण येणार नाही, पण मी एक डमी आकृती तुम्हाला देईन बाबा इथं कुठंतरी की अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे, किंवा प्रश्नामध्ये दिलेले त्याच्यावरून काढायचं आहे. त्याचे सूत्र, त्रिज्या, व्यास सगळं आपण सांगणार आहोत. झालं का? धन्यवाद.